राहुल गांधी म्हणताय की 400 पारचा जरी नारा दिला असला तरी सुरुवातीला ते म्हणत होते 198 190 पर्यंत जाईल, मात्र आता त्यांचं म्हणणं आहे की 150 मध्ये भाजपा समोरून जाईल. विषय असा आहे की विरोधी पक्ष म्हणून हे बोलावंच लागतं, पण वास्तव जे ते डोळ्यासमोर असतं ना, त्यामुळे जे वास्तव आहे ते लगेच कळेल. बस देश आणि महाराष्ट्र सुखी संपन्न होऊ देत, सगळी राज्य सुखी संपन्न होऊ देत, त्यात राहणारी प्रत्येक राज्यातली लोक सुखी संपन्न होऊ देत, त्यांच्या मनातल्या इच्छाकांक्षा पूर्ण कर आणि आमच्या पक्षाला भरघोस यश मिळू दे. ज्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे त्यांना भरघोस यश मिळू देत आणि ह्या देशाचे खंबीर नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे उभे राहिलेले आहेत त्यांना शक्ती दे आणि त्याच्या हातून मंगल कार्य ह्या देशाचं घडू दे, लोकांचं घडू दे. राहुल गांधी म्हणताय की 400 पारचा जरी नारा दिला असला तरी सुरुवातीला ते म्हणत होते 198 190 पर्यंत जाईल, मात्र आता त्यांचं म्हणणं आहे की 150 मध्ये भाजपा समोरून जाईल. विषय असा आहे की विरोधी पक्ष म्हणून हे बोलावंच लागतं, पण वास्तव जे ते डोळ्यासमोर असतं ना, त्यामुळे जे वास्तव आहे ते लगेच कळेल. बस देश आणि महाराष्ट्र सुखी संपन्न होऊ देत, सगळी राज्य सुखी संपन्न होऊ देत, त्यात राहणारी प्रत्येक राज्यातली लोक सुखी संपन्न होऊ देत, त्यांच्या मनातल्या इच्छाकांक्षा पूर्ण कर आणि आमच्या पक्षाला भरघोस यश मिळू दे. ज्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे त्यांना भरघोस यश मिळू देत आणि ह्या देशाचे खंबीर नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे उभे राहिलेले आहेत त्यांना शक्ती दे आणि त्याच्या हातून मंगल कार्य ह्या देशाचं घडू दे, लोकांचं घडू दे.